पहिली वेळ अशी असणार आहे की आता आई सुद्धा विधानसभेत आहेत आणि वडील विधान परिषदेमध्ये आहेत. दोन घरात आमदार असणार आहेत. काय आव्हानं असणार आहेत? कशा पद्धतीने काम पुढचं करणार आहे? एक आव्हान तर खूप मोठं आहे जनतेसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यात मोठी संधी दिल्यासारखं असं मला वाटतं. आणि पक्षाला विदर्भात जो पक्ष कमी आहे त्याला वाढवण्यासाठी संजय खोडके यांना उमेदवारी दिली असं मला वाटतं. आपल्यासोबत खोडके कुटुंबीय आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहात. यश खोडके आपल्यासोबत आहेत. यश, काय सांगशील? गेले 35 वर्ष झालं पुढे राजकारणात आहेत, अजित पवारांसोबत आहेत आणि आज त्यांना विधानसभेची संधी मिळाली, विधान परिषदेची संधी मिळाली. ही संधी ॲक्च्युली दादांच्या विश्वासाची आहे आणि गेल्या 35 वर्षापासून राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठेने काम करत आलेले आहे. गेले 93 पासून 94 पासून पक्ष फॉर्म व्हायच्या पहिल्यापासून शरद पवारसोबत असेल, प्रफुल्ल पटेलसोबत असेल, भुजबळ साहेब असेल आणि या सगळ्यांचे OSD राहून मंत्रालयाचा एक OSD म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक राजीनामा दिला त्यांच्या मंत्रालयाचा आणि त्या राजीनाम्यानंतर त्यांनी जेव्हा पार्टी फॉर्म झाली तेव्हापासून ते राष्ट्रवादीत प्रवेश घेतला जाहीरपणे. आणि 2004 मध्ये माझी आई सुलभा खोडके यांना जी उमेदवारी दिली होती ती उमेदवारीवर खरे पडून एक आमदार म्हणून 2004 मध्ये निवडून आले. काही कालावधीमध्ये थोडासा विषय झाला असल्यामुळे आणि आता वापस 2019 पासून 19ला तर काँग्रेसमध्ये असताना आमदार पण वडील राष्ट्रवादीमध्ये होतेच, पहिलेपासूनच होते आणि ते सांगतच होते की आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहे. आणि दादांसोबत 24 तास म्हणजे आमच्यापेक्षा जास्त टाईम तर दादाला देतात, आम्हाला कमी देतात असं आमचं घरातली चर्चा असते. आणि दादाचं प्रेम त्यांना खूप आहे आणि दादांचं एक अट्रॅक्शन खूप आहे त्यांना. सगळ्यात महत्वाचं, पहिली वेळ अशी असणार आहे की आता आई सुद्धा विधानसभेत आहेत आणि वडील विधान परिषदेमध्ये आहेत. दोन घरात आमदार असणार आहेत. काय आव्हानं असणार आहेत? कशा पद्धतीने काम पुढचं करणार आहे? एक आव्हान तर खूप मोठं आहे जनतेसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यात मोठी संधी दिल्यासारखं असं मला वाटतं. आणि पक्षाला विदर्भात जो पक्ष कमी आहे त्याला वाढवण्यासाठी संजय खोडके यांना उमेदवारी दिली असं मला वाटतं. आणि पक्षासाठी मोठं काम करू शकेल आणि पक्ष वाढवेल आणि आमचे आमदार जास्तीत जास्त विदर्भात निवडून येईल आणि दादाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो याच्यासाठी आम्ही सगळं विचार करतो. आपल्यासोबत सुलभा खोडके देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत, त्यांना जाणून घेणार आहोत. वडील, काय सांगाल? खरं तर आता विधानसभेमध्ये तुम्ही आहात आणि विधान परिषदेमध्ये खोडके सर बघायला आपल्याला मिळणार आहेत. काय समोरचे आव्हान असणार आहेत? काय पहिली भावना आहे, पहिली प्रतिक्रिया तरी? सर्वप्रथम मी सन्माननीय अजितदादांचे खूप आभार मानतो. 10 जून 1999ला पक्ष स्थापना झाला त्या दिवसापासून खोडके साहेबांच्या म्हणजे पक्षाची स्थापना जी आहे ती खोडके साहेबांच्या हस्तेच आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळी ती पक्ष स्थापनेचं जे निवेदन होतं ते सर्व साहेबांनी तयार केलं. तेव्हापासून सन्माननीय अजितदादांसोबत अजितदादांसोबत साहेब आहेत आणि इतके वर्ष झालं पक्ष संघटनेसाठी पक्ष वाढवण्यासाठी निश्चितच त्यांचा वाटा आहे. त्यांनी सन्माननीय R.R. पाटील साहेब असेल, छगन भुजबळ साहेब असेल, दिलीप पाटील साहेब असेल किंवा अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी मंत्रालयामध्ये 1991 पासून तर आतापर्यंत त्यांच्यासोबतच राहिलं. आणि पक्षनिष्ठा, अजितदादांवर असणारं प्रेम, राष्ट्रवादीवर असणारं प्रेम आणि इतक्या वर्षापासून काम केल्या असल्यामुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्माननीय अजितदादांनी न्याय दिला खोडके कुटुंबाला आणि संजय खोडके साहेबांना या ठिकाणी आमदारकी दिली. त्याबद्दल संजय खोडके साहेबांचं आज सन्माननीय अजितदादांचं मनापासून खूप खूप आभार. विदर्भात खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे. संजय खोडकेंच्या निमित्तानं कशा पद्धतीनं पुढचं आव्हान असणार आहे? कशा पद्धतीनं तुम्ही दोघं काम करणार आहात त्या ठिकाणी? गेल्या तिसरी टर्म मी आमदारकीची आहे आणि बटेरा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षावर निवडून आली होती घड्याळावर. आणि 2009मध्ये आणि 2014मध्ये मला त्या ठिकाणी पक्षाच्या काही अंतर्गत अडचणी होत्या, त्या माध्यमातून त्या ठिकाणी मला 2014मध्ये तिकीट दिली नाही. परंतु 2019मध्ये सुद्धा सन्माननीय अजितदादांनी माझ्या तिकीटसाठी प्रयत्न केला होता अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये. परंतु त्या ठिकाणी काँग्रेस ऐकत नसल्यामुळे सन्माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी काँग्रेसला तिकीट सोडली आणि सांगितलं की हा उमेदवार आहे आणि काँग्रेस पक्षाने मला 19मध्ये उमेदवारी दिली. परंतु अजितदादांवर असणारं प्रेम, अजितदादांचं असणारं सहकार्य हे मला 2019 ते मी जरी काँग्रेसमध्ये असली तरी मला सन्माननीय अजितदादांनीच मला या ठिकाणी माझ्या मतदारसंघासाठी पैसे दिले, विकासासाठी निधी दिला आणि त्या माध्यमातून मी काम करत राहिले. आणि 2024मध्ये जेव्हा तिकीटचं हे आलं त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय अजितदादांनी सांगितलं मी तुम्हाला तिकीट देणार. हा चॅलेंज मला 2022मध्ये दादांनी दिला होता आणि 2024मध्ये दादांनी मला त्या ठिकाणी
उमेदवारी दिली आणि त्या माध्यमातून संजय खोडके साहेबांचे माझे नेते आहे, त्यांच्याच माध्यमातून त्यांनी मला ही संधी दिली. एक पुरुष काय करू शकतो, कारण संजय खोडके साहेबांना त्या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी राजकारणात आणलं आणि या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध केली आणि सन्मान्य दादांनी सुद्धा 24मध्ये उमेदवारी निवडून आणली. आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही जी पक्षासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, पक्षवाढीसाठी करतोय आणि आज मला वाटतं संजय खोडके साहेबांना जी आमदारकी दिली त्या माध्यमातून असणाऱ्या विदर्भामध्ये निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच खोडके कुटुंबियांना ज्या पद्धतीची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाली आहे त्याचं सोनं करू अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.